नमस्कार मित्रांनो, वेदरशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, येणारी पौर्णिमा ही केवळ एक साधी पौर्णिमा नाही, तर तब्बल 36 वर्षानंतर जुळून येणारी एक असा महायोग आहे जो तुमचे नशीब रातोरात बदलून टाकू शकतो. एकीकडे यशाची दारे उघडत आहे, तर दुसरीकडे एक अदृश्य चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायला टपून बसला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही उलगडा केला आहे की ब्रह्मांड तुम्हाला कोणते 3 गुप्त संकेत देत आहे आणि ती एक कोणती महाभयंकर चूक आहे जी तुम्हाला थेट कंगाल करू शकते. कुंभ राशीच्या जातकांना आतापर्यंत तुम्ही जे काही कठीण दिवस पाहिले त्या सर्वांचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आली आहे. अवकाशाच्या अथंग पायऱ्यात जिथे ग्रहाची स्थिती तुमच्या नशिबाचा पट लिहिते, तिथे तब्बल 36 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग जुळून येत आहे. हा केवळ खगोलशास्त्रीय बदल नाही, तर तुमच्या राशीस्वामी असलेल्या न्यायदेवता शनिदेवाची आणि चंद्राची अशी काही खास युती होत आहे जी तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणार आहे. ही केवळ एखाद्या वादळासारखी आहे जी जुन्या सर्व अडचणीचा कचरा उडून लावून आणि तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येईल. हा महायोग तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थानांना अशा प्रकारे जागृत करत आहे जणू काही गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेल्या नशिबाच्या कुलपाला आता चावी लागली आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही संघर्ष करूनही अपयश पदरी पडत होते, तिथे आता अचानक यशाची दारे उघडे सुरू होणार आहे. समाजपद आणि प्रतिष्ठा या तिन्ही आघाड्यावर तुमची नवी ओळख निर्माण होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, ही ऊर्जा जितकी शक्तिशाली आहे तितकीच ती संवेदनशील आहे. हे ब्रह्मांड तुम्हाला केवळ संधी देत नाही, तर तुम्ही त्या संधीसाठी खरोखर पात्रता आहात की नाही याची एक परीक्षाही घेत आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे सर्व अचानक कसे घडत आहे, तर त्याचे उत्तर या दुर्मिळ ग्रहयोगात दडलेले आहे. ज्या समस्यांनी तुम्हाला रात्री अपरात्री जागत ठेवले, ज्या कर्जाच्या डोंगराखाली तुमचे कुटुंब दबलेले होते, त्या सर्व समस्याचा अंत करण्याची ही अंतिम वेळ आहे. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील ती निर्णायक रात्र आहे जिथे तुमचे नशीब शून्यातून पुन्हा एकदा शिखरावर झेप घेण्याची तयारी करत आहे. हा काळ तुमच्या कर्माची फळे मिळवून देणार आहे. म्हणून या महायोगाच्या लहरींना ओळखा आणि स्वतःच्या या देवी बदलासाठी पूर्णपणे तयार करा. कुंभ राशीच्या जातकांना ब्रह्मांड तुमच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे संकेत तुमच्या दैनंदिन जीवनात अगदी सूक्ष्म स्वरूपात प्रकट होत आहे. पहिला संकेत तुमच्या अंतर्मनातून येतोय. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला मध्यरात्री अचानक जाग येत असेल किंवा एखादा घटना घडण्यापूर्वीच तिची चाहूल तुम्हाला आधीच लागत असेल, तर हे साधे महायोग नाहीत. ही देवी शक्ती तुम्हाला सतर्क करत आहे. तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी ओळखण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला एक इशारा देत आहे, जो आता तुम्हाला गांभीर्याने घ्यायचा आहे. दुसरा महत्त्वाचा संकेत तुमच्या आयुष्यातील रेंगाळलेल्या कामाच्या स्वरूपात येत आहे. ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध अनेक वर्षापासून तुटले होते, की जी कामे, मग ती कोर्ट कचोरीची असोत किंवा पैशाच्या व्यवहाराची असोत किंवा सरकारी कामाची, ती वर्षानुवर्ष रेंगाळली होती, ती आता अचानक कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय पुढे सरकू लागली आहे. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला फसवलं होतं, ते आता स्वतःहून तुमच्याकडे येऊन नम्र होताना तुम्हाला दिसतील. हा स्पष्ट संकेत आहे की ग्रहाची जी वक्रदृष्टी तुमच्यावर होती ती आता हटली नसून तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडायला सुरुवात झाली आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा शक्तिशाली संकेत तुमच्या शरीरातील ऊर्जाच्या बदलामध्ये दडलेला आहे. अनेक कुंभ राशीच्या जातकांचा
अचानक आपल्या डाव्या भागात किंवा हातापायाच्या तळव्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता किंवा कंपन जाणवत असेल, हे तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्राचे त्या पौर्णिमेच्या चमत्कारी लहरीशी जुळणारे सिंक्रोनायझेशन आहे. या काळात तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होऊ शकते किंवा अचानक अत्यंत शांतही वाटू शकते. हे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असल्याचे लक्षण आहे. निसर्गाचे हे तिन्ही संकेत ओळखून आता तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज करायची गरज आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जिथे यशाची शिखरे खुणावत आहेत, तिथेच तुमच्या सावधगिरीचा अभाव तुम्हाला मोठ्या खाईत लुटू शकतो. या अतिशय संवेदनशील आणि शक्तिशाली काळात तुमची घाईघाईत घेतलेली एक चूक किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याचे नुकसान करू शकतो. हे लक्षात ठेवा की या पौर्णिमेच्या तीव्र ऊर्जेमुळे तुमच्या मनातील भावना अधिक तीव्र होतील, ज्यामुळे तुमचा स्वतःवरच्या रागावरचा ताबा सुटू शकतो. जर या काळात तुम्ही अहंकाराला येऊन कोणाचा अपमान केला किंवा जवळच्या व्यक्तीशी वाद घालून नाते तोडले, तर ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि न भरून निघणारी चूक ठरेल. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत तर तुम्हाला अत्यंत कडक शिस्त आणि गुप्तता बाळगावी लागणार आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहापायी जर तुम्ही विचार न करता कुठेही मोठी गुंतवणूक केली, तर तुमचे पैसे कायमचे अडकू शकतात किंवा बुडू शकतात. तसेच आपल्या उत्पन्नाचे स्रोत, भविष्यासाठी प्लॅन किंवा घरातील खाजगी गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसमोर उघड करण्याची चुकूनही करू नका. लक्षात ठेवा, अशा काळात जवळचे लोकच पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणालाही मोठे कर्ज देणे किंवा कोणासाठीही जामीन राहणे या काळात पूर्णपणे टाळावे. पैशाच्या बाबतीत केलेली एक लहानशी चूक तुम्हाला आर्थिक विवंचनेत लोटू शकते. कुंभ राशीच्या जातकांना हा काळ तुम्हाला सतर्क राहण्याची चेतावणी देत आहे. कोणताही आळस न करता आलेल्या संधीचा विचारपूर्वक वापर करा, परंतु नशिबावर पूर्णपणे विसंबून न राहता स्वतःच्या कर्माला प्राधान्य द्या. ही एक सुलटा टाळलीत तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि येणाऱ्या मोठ्या यशाचे तुम्ही नक्कीच धनी व्हाल. कुंभ राशीच्या जातकांना केवळ नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही, तर या दैवी ऊर्जेला स्वतःच्या आयुष्यात आकर्षित करण्यासाठी काही विशेष महाउपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर शुद्ध मनाने सूर्याला अर्घ्य अर्पण करा. रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र आपल्या पूर्ण कलेत आणि शीतल प्रकाशात असेल, तेव्हा किमान 15 ते 20 मिनिटे चंद्राच्या प्रकाशात शांत बसा. यावेळी तुमचे चित्त स्थिर ठेवून आपल्या राशीस्वामी न्यायदेवता शनिदेवाचे स्मरण करा आणि ओम शनिराय नमः या महादेवाची आराधना करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या मनातील सर्व नकारात्मक लहरी नष्ट होऊन देवी शक्तीचे मार्ग मोकळे होतील. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय करा. पौर्णिमेच्या रात्री आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच घरातील देवाऱ्यात आणि प्रवेशद्वारावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपावे. यामुळे घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव पूर्णपणे संपून सकारात्मकतेचा प्रभाव अखंड सुरू राहील. हा साधा उपाय तुमच्या घराच्या वातावरणात एक विलक्षण बदल घडवून आणेल. याचा अनुभव तुम्हाला काही तासातच जाणवू लागेल. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दानधर्म. या पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू, गरीब किंवा दिव्यांग व्यक्तीला काळे तीळ, अन्न, छत्री किंवा अनावश्यक वस्त्राचे दान आवर्जून करा.
तुमच्या कुंडलीत अडकलेले नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी हे महादान एखाद्या चावीप्रमाणे काम करेल. हे दान देताना मनात कोणताही अहंकार न ठेवता केवळ भक्तिभावाने करा. लक्षात ठेवा, दिलेले दान हे तुमच्या भविष्यातील संकटावर एक संरक्षण कवच तयार करते. म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी या उपायांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरवा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती तुमच्या जीवाला एका नव्या उंचीवर नेण्याची. जेव्हा येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्णकाळासारखा असणार आहे, परंतु तो पूर्णपणे उपभोगण्यासाठी तुम्हाला शिस्त आणि संयमाची कास धरणे आवश्यक आहे. तुमच्या आगामी योजना व्यवस्थापनातील नवीन कल्पना किंवा आर्थिक व्यवहाराबद्दल जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अगदी जवळच्या मित्राशीही चर्चा करणे टाळा. लक्षात ठेवा, तुमची गोपनीयता हीच तुमची खरी ताकद आहे. या काळात कितीही मोठे यश किंवा पैसा तुमच्या हाती आला तरी मनात अहंकार येऊ देऊ नका, कारण अहंकार हीच यशाच्या मार्गातील सर्वात मोठी अडथळा ठरू शकते. ब्रह्मांड आता पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, पण तुमची वाटचाल मात्र तुमच्या कर्मावर आधारित आहे. हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा किंवा केवळ नशिबाच्या भरवशावर राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जर तुम्ही विचारपूर्वक आणि धोरणाने पावले उचललीत तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. हे 37 वर्षांनंतरचे दिव्य ग्रहयोग तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा, दारिद्र्य आणि अन्यायाचा अंत करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे या परिवर्तनाचे स्वागत पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने करा. शेवटी जर तुम्हाला या देवी शक्तीवर आणि न्यायदेवता शनिदेवाच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत शक्तिभावाने ओम नमः शिवाय किंवा जय महाकाल कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे भोलेनाथाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महायोगाची माहिती मिळेल. अशाच रहस्यमय आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.